तर उद्धव ठाकरेंचा आज श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवलीतल्या शाखांना भेटी देणार आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कल्याण डोंबिवलीचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा आज श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण ही दोन दृश्य बघतोय। ठाकरेंचा आज श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात दौरा आहे, शाखांना ते भेटी देणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील आज कल्याण डोंबिवली दौरा होता, मात्र हा दौरा आता रद्द झाला आहे। मयुरेश जाधव माझे सहकारी आपल्या सोबत कल्याणमधून जोडले गेलेत। मयुरेश, आज एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा दौरा कल्याणमधला आयोजित करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे हे देखील कल्याणच्या दौऱ्यावर होते, मात्र त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे। सुमित, जर आपण बघितलं शिवसेनामध्ये दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ असेल, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या ठिकाणी आता प्रत्येक शाखेमध्ये भेट देणार आहेत, तसंच कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत। आपण जर बघितलं कल्याण लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरेंची देखील एंट्री झाली आहे। आता आज अंबरनाथमध्ये हा दौरा असणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं अंबरनाथची ही पहिली शाखा आहे लोकमान्य टिळक, या शाखेला उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या ठिकाणी भेट देणार आहेत। तसंच काही शाखा प्रमुख असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत। पण आपण ह्या परिसरात जर बघितलं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा किंवा विविध कामांचं लोकार्पण होतं, मात्र ते अचानकपणे रद्द केलं आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आता प्रत्येक शाखेमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असणार आहे। तसंच या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे। तसंच महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं। ठिकठिकाणी स्वागताची तयारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आता या ठिकाणी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुमित, नक्कीच सर, या सगळ्या दौऱ्यासंदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक